सर्वांना क्रांतिकारी जय भीम। निवडणूक झाली, निकाल लागला आणि सगळे राजकारणी मोकळे झाले, पण आपण आपलं समाजकार्य हे सोडायचं नाही। आज मी जाणून बुजून बौद्ध स्मशानभूमीमध्ये उभा आहे चिखलीच्या। हे कितपत पडलेली धुळखात पडलेली जी बौद्ध स्मशानभूमी आहे, इथल्या झोपलेल्या नगरपालिकेने अशीच ठेवली होती। तिथं सौंदर्यीकरण आपण ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या निवेदनामार्फत करण्याचं आव्हान केलं होतं। बरेचशा प्रमाणात इथलं सौंदर्यीकरण झालंय, तुम्ही बघू शकता। आणि अजूनही बऱ्याचशा प्रमाणातलं सौंदर्यीकरण इथं बाकी आहे। जोपर्यंत पूर्णपणे सौंदर्यीकरण होणार नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील। आता निवडणूक झाली, जे नगरसेवक म्हणून निवडून आलेत त्यांना शुभेच्छाच आहेत, पण त्यांना जास्त हवेत जाऊ नये। शेवटी समाजकारण महत्त्वाचं आहे आणि जे हरलेत त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। अजून जास्त प्रयत्न करा आणि निवडून या। पण जे विशेषतः बौद्ध समाजाचे जे नगरसेवक निवडून आलेत त्यांनी थोडं इकडे या बौद्ध स्मशानभूमीमध्येही लक्ष घालावं, कारण तुम्ही जर आता लक्ष घालणार नाही तर आम्हाला माहिती आहे कोण कुठून काय घेतलं आणि कसं आलं, कोण कसे उभे राहिलेत। तर एक्सपोज केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। पण असो, हे आमची स्मशानभूमी बघा, तिची अवस्था बघा। तात्काळ सर्व इथल्या प्रशासनाला, नगरपालिकेला परत एकदा नव्याने आव्हान करतो की आमची स्मशानभूमी इथलं रखडलेलं जे सौंदर्यीकरणाचं काम आहे ते त्वरित पूर्ण करा।